शेतकरी बंधूंनो, मी आपला कृषी मित्र सचिन भाटे आपल्या सर्व शेतकरी बंधूंचं आजच्या व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करतो। शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात मिरची, खरबूज, टरबूज या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात चालू झालेली आहे। तर जे शेतकरी बंधू नवीन असतात त्यांना खताचा डोस कोणता वापरावा हे लक्षात येत नाही आहेत आणि खताचा डोस आपण मिरची, टरबूज, खरबूज मल्चिंगवर लागवड करत असल्यामुळे बेसल डोस देणं हा खूप गरजेचा असतं आणि एकदा बेसल मल्चिंग टाकल्यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारचे खतं हे देता येत नसतात। त्यामुळे जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी आपल्याला खताचा डोस कोणत्या पद्धतीने करायला पाहिजे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत। शेतकरी बंधूंनो, आज आपण अर्धा एकर क्षेत्रावर मिरचीची लागवड करणार आहेत। तर त्यासाठी आपण हा बेसल डोस आणलेला आहे। तर शेतकरी बंधूंनो, आपण मिरची लागवड करत असताना किंवा टरबूज, खरबूज लागवड करत असताना खताच्या डोसमध्ये आपल्याला एका एकरसाठी हे 10-26-26 एका एकरसाठी 2 बॅगा वापरायच्या आहेत। तसेच 10-26-26 2 बॅगात सुपर फॉस्फेट, त्याच्यामध्ये दाणेदार स्वरूपातलं झिंक बोरॉनवालं सुपर फॉस्फेट जर आपल्याला उपलब्ध झालं तर हे दाणेदार स्वरूपातलं सुपर फॉस्फेट आपल्याला 2 बॅगा घ्यायच्या आहे। तसेच शेतकरी बंधूंनो, टरबूज, खरबूज, मिरची या पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्याची मोठ्या प्रमाणात गरज असते। तर आपण मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्याला भेटतात, पण आपण सूक्ष्म अन्नद्रव्य टाकूनही आपल्याला तेवढ्या प्रमाणात रिझल्ट भेटत नाही। तर आपण हे आज मिरची पिकाला न्यूट्रीॲप कंपनीचं हे न्यूट्रीॲप फॉर्म्युला नंबर 1 25 किलो या बॅगचा वापर करत आहेत। शेतकरी बंधूंनो, आपण बघू शकतात हे जे न्यूट्रीॲप फॉर्म्युला नंबर 1 हे जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत हे एकदम चिलेटेड स्वरूपातील असल्यामुळं आपण जे सुपर फॉस्फेट किंवा DAP हे स्फुरदयुक्त खतं देतो याच्यामध्ये हे फिक्स होण्याचं प्रमाण एकदम कमी आहे आणि फिक्स होत नाही। आणि आपण जेव्हा मार्केटमध्ये झिंक सल्फेट, फेरस सल्फेट हे खतं घेत असतो, या खतामुळं काय होतं आहे, सुपर फॉस्फेट आणि झिंक, फेरस हे अन्नद्रव्य जमिनीमध्ये फिक्स झाल्यामुळं आपल्याला त्याचे रिझल्ट हे 100% भेटत नाही आहे। म्हणून आपण मिरची, टरबूज, खरबूज पिकाला वापर करत असताना हे न्यूट्रीॲप कंपनीचे फॉर्म्युला नंबर 1 या फॉर्म्युल्याचा वापर करत आहेत। आपण याच्यामध्ये बघू शकतात शेतकरी बंधूंनो, आपण याच्यामध्ये बघू शकतात मॅग्नेशियम चिलेटेड स्वरूपातील 10 किलो, तसेच मेटाफर्ट फेरस चिलेटेड स्वरूपातील 5 किलो, मेटाफर्ट झिंक चिलेटेड स्वरूपातील 5 किलो, तसेच मेटाफर्ट मॅग्नीज 2.5 किलो आणि याच्यामध्ये बोरॉन 2.5 किलो, अशा एकूण 25 किलोचे अन्नद्रव्य याच्यामध्ये उपलब्ध आहे फॉर्म्युला नंबर 1 मध्ये। तसेच आपण हे बघू शकतात, असं जाऊन आपण बघू शकता शेतकरी बंधूंनो, याच्यामध्ये आपण हे झिंक बघत आहेत तर हे याच्यावर चिलेटेड स्वरूपातील झिंक आहे। तसेच याच्यामध्ये फेरस चिलेटेड स्वरूपातील आहे आणि बोरॉन हे 20% मध्ये बोरॉन आहे। तसेच याच्यामध्ये मॅग्नेशियम हे चिलेटेड स्वरूपातील आहे आणि आपण इकडे हे बघू शकतात मॅग्नीज हे सूक्ष्म अन्नद्रव्य चिलेटेड स्वरूपातील आहेत। तर याच्यासोबत आपण हे चिलेटेड स्वरूपातील अन्नद्रव्याबरोबर आपण हे रॉ मटेरियलमध्ये आपण एकदम सॉईल कंडिशनर चांगल्या पद्धतीचे, चांगल्या क्वालिटीचं हे सॉईल कंडिशनर आणि हे चिलेटेड स्वरूपातील अन्नद्रव्य आपण त्याच्यामध्ये देत आहेत। तर आपण मिरची, टरबूज, खरबूज पिकाला वापर करायचा झाल्यास आपण एका एकर क्षेत्रासाठी 25 ते 50 किलो या फॉर्म्युल्याचा वापर आपण खतामध्ये करायचा आहे। तसेच आपण शेतकरी बंधूंनो, पांढऱ्या मुळ्यांची वाढ वगैरे चांगली होण्यासाठी आपल्याकडे टू मोर सॉईल एक ह्युमिक ग्रॅन्युल आहे। हे नुसतं ह्युमिक ग्रॅन्युल नसून याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 5 ते 6 घटक आपल्याला याच्यामध्ये दिसून येतात। याच्यामध्ये 5 ते 6 प्रकारचे घटक आपल्याला हे दिसून येतात आणि याच्यामध्ये कार्बोक्सिलिक ॲसिड, ह्युमिक ॲसिड, फुल्विक ॲसिड अशा वेगवेगळ्या संयुक्त अन्नद्रव्याचं मिश्रण हे टू मोर सॉईलमध्ये आहे। तर हे एका एकरसाठी आपण 10 किलो फॉर्म्युला नंबर 1 न्यूट्रीॲप फॉर्म्युला नंबर 1 25 किलो, तसेच सुपर फॉस्फेट 1 बॅग आणि 10-26-26 1 बॅग, अर्ध्या एकरसाठी एवढ्या खतांचा वापर आपण आज मिरची पिकासाठी करत आहेत। आपण पण टरबूज, खरबूज, मिरची, भाजीपाला पिकाची लागवड करत असाल तर नक्की या न्यूट्रीॲप फॉर्म्युला आणि टू मोर सॉईलचा वापर करायला विसरू नका आणि या खता वापरल्यामुळं आपल्या पिकामध्ये, उत्पन्नामध्ये जबरदस्त अशी वाढ होणार आहे आणि कीड आणि रोगाला हे कमी बळी पडणार आहे। कारण हे सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतं चिलेटेड स्वरूपातली भेटल्यामुळं 100% पिकाला उपलब्ध होतील आणि त्याचा 100% फायदा हा आपल्याला दिसून येणार आहे। तर अशा पद्धतीने आपण टरबूज, खरबूज, मिरचीला बेसल डोस करायचा आहे। तसेच आपल्या शेतामध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव वगैरे होत असेल तर आपण एक कार्टाप किंवा रिजेंट ग्रॅन्युल या खतामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून हुमणी अळीचा प्रादुर्भाव हा होणार नाही आणि किडीचा प्रादुर्भाव हा जमिनीमधून होणार नाही। या खताचं मिश्रण आपण व्यवस्थित कालून घ्यायचं आहे आणि कालवल्यानंतर आपण बेडवर व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे।
हे बघू शकतात आपण शेतकरी बंधूंनो, आपण अशी बेड पाडल्यानंतर या बेडवर ठिबकच्या नळीखाली आपण एक खतं अशी या पद्धतीने टाकून घ्यायचे आणि नंतरच मल्चिंगचा वापर आपण करायचा आहे। तर अशा पद्धतीने शेतकरी बंधूंनो, बेसल डोस टाकत असताना न्यूट्रिऑफ फॉर्म्युलाचा वापर आपण करावा। न्यूट्रिऑफ फॉर्म्युला 2 मोर सॉइलचा वापर आपण हा करावा, त्यामुळे उत्पन्नामध्ये 100% वाढ दिसून येणार आहे। तर या पद्धतीने खताचं नियोजन करावं। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। अजूनपर्यंत तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आपला कृषी मित्र सचिन भाटे या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन बटन हे दाबून घ्या। तसेच आपल्या नातेवाईकामध्ये मित्रामध्ये टरबूज खरबूज हे लागवड करत असतील तर त्यांच्यापर्यंत पण हा व्हिडिओ पाठवा आणि त्यांना या माहितीचा नक्की फायदा होऊन येईल। धन्यवाद।